आरे आणि वारे हे दोन सेपरेट बीच, मध्ये एक डोंगर येतो, त्या दोघांमध्ये ऑफ रोड आलोय आता. हे आहे रत्नागिरीचं मरीन ड्राईव्ह. आवरून झालेलं आहे. आम्ही करतो आता चेकआउट. आता खाली जाऊन आम्ही ठरवू की आमचं नेक्स्ट डेस्टिनेशन काय असेल ते. खाली जाऊन मॅपमध्ये वगैरे बघायचं. त्यामुळे आणि आज आमचं पूर्ण रत्नागिरी फिरण्याचा प्लॅन आहे. आणि आमचं हॉटेल आहे पूर्ण रत्नागिरीच्या पुढे 20-30 किलोमीटर. तर मी आज तुम्हाला दाखवेल आमचा दिवस कसा असेल. तर स्टे ट्यून, मिळते है थोड़ी देर में. बाय बाय वेस्ट बे. इट वॉज नाइस डे. आत्ता वाजलेत 12 आणि आम्ही चाललोय मिरिया बीच. एक व्ह्यू पॉईंट आहे तिथे, तो आम्हाला बघायचा आहे. मग आता तिथे जायला 35 मिनिट्स दाखवते. पोहोचू आता. लेट झाला थोडा. आता लंच पण मागायचं आहे आम्हाला, कुठे करायचं ते. ऊन डेंजर आहे. दमट वातावरण आहे, थंडी नाही आहे अजिबात. त्यामुळे घाम वगैरे सगळं येतं. असा रोड आहे. रोड मस्त आहे, म्हणजे असं कुठे जास्त खड्डे वगैरे नाही आहेत. हा रत्नागिरी गणपतीपुळे रोड आहे, कोस्टल रोड आहे. पूर्ण साईडनी बीच आहे. हा आहे वारे बीच. मच्छी पकडायला चालले. कोणच नाही, लांब लांबपर्यंत बीचवर कोण नाही. हे रेतीवाले आहेत. आरेवारे बीच. आरे आणि वारे हे दोन सेपरेट बीच आहेत. मध्ये एक डोंगर येतो, त्या दोघांमध्ये. तर असं आरे वारे एकच बीच नाही आहे. आरेला थोडी चांगली गर्दी असते, वारेला कोणच नाही, कारण थोडंसं आतमध्ये जायला लागतं. तर असा प्रकार आहे. आरे वारे बीच एक नाही आहे. तर आम्ही ऑफ रोड आलोय आता. हे आहे रत्नागिरीचं मरीन ड्राईव्ह. कुत्ते पण मागे लागले. तर हा आहे मिरिया व्ह्यू पॉईंट. ते अजून काम चाललंय बनवायचं. मस्त आहे. काम झाल्यावर अजून चांगलं होईल. आत्ता तर अजून तो खूप काम बाकी आहे यांचं. तिथे बोट पण आहे एक. त्या बोटला पण काहीतरी नाव आहे.
हे होता मिरिया बीच आणि व्ह्यू पॉइंट. तर खूप काम चाललं त्यामुळे काय एवढं लोक पण नाही आहेत आणि गर्दी पण नाही आहे. खूप ऊन पण लागतं या टाईमला, कोणी येत पण नसेल आमच्याशिवाय. तर ड्रोन शॉट आवडले असतील तर लाईक करा, शेअर पण करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आम्ही कंटिन्यू करू आता पुढे. आय थिंक रत्नदुर्ग फोर्ट आहे त्या साईडला जाऊ. त्याच्या आधी आम्ही लंचला शोधू काहीतरी. तुम्हाला सांगेलच काय करतोय आम्ही, कुठले फिश खातोय. काल आम्ही सुरमई खाल्लेली आज, म्हणजे मी खाल्लेली, ही प्युअर व्हेज आहे आणि मी मांसाहारी कोकणी. तर बघा आम्ही कंटिन्यू करतो आता, थोड्या वेळाने भेटू. The chemicals that take us higher. The night's young and it's just begun as she puts her hand in mine. We wanna chase the night, wanna dance to the light. CNG भरायला आता CNG आहे 84 रुपीज रत्नागिरीमध्ये. तुम्ही आता बघितलं रत्नागिरी. आता मी रत्नागिरीतून बाहेर पडलो आणि पावसच्या रोडला आलोय. हा ब्रिज आहे. आम्हाला अजून जेवायला शोधायचं आहे कुठेतरी हॉटेल खानावळ. विद्यालय पण रिसॉर्ट सारखं आहे. रिसॉर्ट सारखं विद्यालय. इनक्रेडिबल कोकण. टर्न बघा कसला आहे, डेंजर टर्न. डेंजर टर्न, डेंजर झोन. तर आम्ही चाललो आमच्या हॉटेलला डायरेक्ट. तिथेच आम्ही लंच सांगितलेलं आहे. दुसरं काही दिसलं नाही असं खास, त्यामुळे आम्ही आलो पुढे 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 पुढे. तर पोहोचू आता 15 मिनिटात आमच्या ओनेस्ट हॉटेलला. ओशन ऑफ पाल. रोड खूप मस्त आहे. पावस पण जवळच आहे इथून. तर आम्ही राईड घेतलेला आहे मालवण रोड पासून आणि हा रोड जो जातो हा गणेश घुले बीचला रोड जातो आणि तिथेच हॉटेल आहे. हॉटेल राहिले आता 2.7 किलोमीटर्स. पूर्ण जंगलमध्ये हॉटेल दिसतंय. आंब्याची झाडं. नाईस ने. Feeling good? Yeah. It feels like home. I'm back in home. रोड छोटा है खूप. Zigzag, zigzag, zigzag.
फायनली आम्ही हॉटेलला पोचलेलो आहे आणि हा व्लॉग मी आता इथेच एंड करतो आहे. आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय. आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसुधान्य.